ललिता? नाही नाही अहो मॅडम मजा कसली. अहो त्या सईनं मला सुद्धा इथे असाच त्रास दिलाय. हो. आणि आता तिकडे येऊन तुम्हाला असा त्रास देते बघा तुम्ही. म्हणजे मी काही तुमच्या इतके हुशार नव्हते, पण तुम्ही कसं तुम्ही तिची मनमानी चालूच देणार नाही, नाही का? आणि मॅम आम्हाला तर वाटलं आतापर्यंत त्या सईची ट्युशन बंद पण झाली असेल. बंद पडणार तिथे क्लासेस. आणि इथेच नाही, पुन्हा कुठेही ती क्लासेस घेऊ शकणार नाही. म्हणजे थोड्याच वेळात जहागीरदारांच्या घरातून एक खूप मोठी बातमी लीक होणार आहे. म्हणजे नक्की काय करणार आहात मॅम तुम्ही? करणार आहे नाही, करून झालंय. वाव मॅम, काय ब्रिलियंट प्लॅन आहे. हो ना, म्हणजे आता त्या सईला अगदी देव सुद्धा आला तरी वाचवू शकणार नाही हो. बघ अंजली, बघ मॅडम किती हुशार आहेत त्या. हा जरा शिक त्यांच्याकडनं काहीतरी शिक. ऑब्विसली मॉम. अगं मॅम कडून मी कितीही शिकण्याचा प्रयत्न केला ना, तरी मला काही त्यांचं इतकं डोकं लावणं जमणारच नाही. आणि मला काय मॉम, बाकी कोणालाच जगात त्यांच्या इतकं डोकं लावायला जमणारच नाही. मॅम आता जहागीरदारांच्या घरात लवकरच बोंबाबोंब सुरू होईल ना, आणि त्या सईवर तर त्या मुलांचे पॅरेंट्स तुटून पडले असतील. नुसते तुटून नाही पडणार, तर आता शाळेत जायचेही वांदे होतील या सईचे. कारण हे जे पालक आहेत ते शाळेत कदाचित मोर्चा घेऊन जातील. हा असा प्रसंग त्या मुलांवर आणलाय म्हटल्यावर कदाचित ते मोर्चा काढतील आणि त्याच्यात ते सांगतील की जर सई टीचर शाळेत शिकवणार असेल तर ते त्यांच्या मुलांना शाळेत शिकायला पाठवणार नाहीत. याचाच अर्थ सईचे क्लासेसही बंद होतील आणि तिचं शाळेत शिकवायला जाणंही बंद होईल. म्हणजे एकाच दगडात 1760 पक्षी मारले जातील. वाव मॅम, ग्रेट. पण मी काय म्हणते मॅम, आता काही म्हणू नकोस. थोड्याच वेळात ना घरात ड्रामा सुरू होणार आहे आणि काही करून मला तो मिस करायचा नाही. मॅम आय विश की मी पण तिथे असते तो सगळा ड्रामा बघायला. पण ठीक आहे, तुम्ही मला काही झालं ना तर लगेच फोन करून कळवा, लगेच सांगा. ठेव फोन. ओके बाय. काय डोकं ग मो. नाही नाही म्हणता आई ना डोकं. बरं झालं